आणि एक मोठी बातमी येते कल्याण डोंबिवलीमधून। कल्याण डोंबिवलीतली मोठी बातमी, शिवसेना शिंदे गटानं 65चा आकडा गाठलाय। शिवसेना शिंदे गटानं कल्याण डोंबिवली महापालिकेत बहुमताचा आकडा पार केलाय। शिंदे गटाचे 53 नगरसेवक आहेत, मनसेचे 5, ठाकरे गटाचे 4 बंडखोर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 आणि काँग्रेसचे 2 अशा सर्व नगरसेवकांची एकत्रित मोट बांधत शिवसेना शिंदे गटानं कल्याण डोंबिवलीतलं महापौर पद हे निर्विवादपणे काबीज केलं आहे। आज कल्याण डोंबिवलीतले सगळे नगरसेवक आधी शिवसेनेचे, मग त्यापाठोपाठ मनसेचे हे नोंदणीसाठी पोहोचले होते। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमजद, अखेर ज्याची शक्यता वाटत होती तेच झालं। भाजपला बाजूला ठेवून डोंबिवली कल्याणमधून निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांची मोट बांधली तर श्रीकांत शिंदे यांनी। मिलिंद सर, एनडीटीव्हीची बातमी खरी ठरली आहे, कारण की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 122 जागापैकी शिवसेना शिंदे गटाने 65चा आकडा गाठला आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 53, मनसेचे 5, ठाकरे गटाचे 4 बंडखोर आणि काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे। आपण ही शक्यता आधी वर्तवली होती आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे यांनी जी खेळी केली आहे यात ते आता यशस्वी होताना दिसत आहे आणि शिवसेनेने 65चा आकडा गाठला आहे। सध्या भाजपची प्रतिक्रिया यावर येणे अजून बाकी आहे। असं बोललं जातं की महायुतीमध्ये आम्ही लढलो आणि महायुतीचे महापौर बसणार, मात्र ज्या प्रकारे शिवसेना शिंदे गटाने खेळी केली आहे कुठे ना कुठे हा भाजपाला मोठा धक्का आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांना हा मोठा धक्का आहे। पण मग अमजद, आता डोंबिवलीतली स्थिती कशी राहणार? भारतीय जनता पक्ष निवडणुका लढताना सहकारी असला तरी प्रत्यक्ष महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून बसणार आहे शिवसेना भाजप। मिलिंद सर, अद्याप या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया भाजपकडून अधिकृत आलेली नाही। दीपेश म्हात्रे यांनी असं बोललं आहे की महायुतीमध्ये आम्ही आहो आणि महायुतीच्या महापौर बसणार, मात्र ज्या प्रकारे भाजपाला दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने खेळी केली आहे त्यावर भाजप आता काय प्रतिक्रिया देत आहे, भाजपची काय भूमिका असणार आहे हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या महापौर पदाची सोडत आहे आणि या सोडतीनंतर जवळपास चित्र स्पष्ट होईल की महापौर पदावर शिवसेनेचा महापौर बसणार की भाजपचा महापौर बसणार किंवा भाजप विरोधी पक्षात बसणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। बरं मिलिंद सर, नाही अमजद, एकदम थोडक्यात उत्तर दे। आता निवडून आलेल्या जर का सगळं संख्याबळ पाहिलं तर विरोधी पक्ष राहिलाच नाही ना कुठला? मिलिंद सर, ठाकरे गटाचे जे 7 नगरसेवक आहेत ते अजून आहेत आणि त्यांची भूमिका अजून पाहावा लागेल, कारण की त्यांच्यासोबत मनसेने निवडणूक लढवली, मात्र मनसे आता शिवसेना शिंदे सोबत गेल्याने त्यांना देखील धक्का बसला आहे। आता भाजपची भूमिका काय असणार? ज्या प्रकारे ठाण्यामध्ये निरंजन डावखरे यांनी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षात बसण्याची तयारी देखील त्यांची आहे। आता कल्याण डोंबिवलीत देखील भाजपच्या स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे, कारण की शिवसेनेने 65चा आकडा गाठून भाजपाला कुठेतरी मात दिला आहे आणि भाजप याकडे सकाळपासून भाजपच्या नेत्यांची नजर होती। आता त्यांची काय भूमिका आहे याकडे लक्ष लागले आहे। मिलिंद सर, ठीक आहे, तुर्तास धन्यवाद अमजद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे अमजद खान आमचे प्रतिनिधी, ज्यांनी सगळ्यात आधी हे गणित मांडलं होतं, एनडीटीव्ही मराठीनं सगळ्यात आधी हे गणित मांडलं होतं की 65चा आकडा शिवसेना गाठेल आणि कशा प्रकारे तो गाठला हे प्रत्यक्षात आज सिद्ध झालेलं आहे।